नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. अफूची तस्करी करणाऱ्या दोघांना धुळे एलसीबी पथकाने ठोकल्या बेड्या. धुळे एलसीबी पथकाने शिरपूर तालुक्यातील चरणपाडा गावाजवळील मोठी कारवाई करीत मानव मेंदूवर परिणाम करणाऱ्या प्रतिबंधित अफूची तस्करी करणाऱ्या रमेश कुमार मानाराम बिश्नोई, राकेश कुमार मांगीलाल बिश्नोई या दोघांना राजस्थान येथून अटक केलेली आहे. दरम्यान पळासनेर गावाच्या चारणपाडा परिसरात नाकाबंदी करून पोलिसांनी सेंधवा मध्य प्रदेशहून शिरपूरकडे जाणाऱ्या हुंडई i20 कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत 59 किलो अफूची बोंडे मिळून आली. त्यांची अंदाजे किंमत 11 लाख रुपये आहे. पोलिसांनी या प्रकरणात एकूण 22,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात अफूची बोंडे, कार आणि 2 मोबाईल असा त्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना माहिती देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा धुळे शहर यांना अशी एक खबर होती की पळासनेर सांगवी भागामध्ये चारणपाडा गावाच्या इथे काही डोडा ओपीएम सीड्स त्याला म्हणतात ते येणार आहे. त्या अनुषंगाने तिथे नाकाबंदी केली असता रमेश कुमार मानराम बिश्नोई राहणार राजस्थान, राकेश कुमार मांगीलाल बिश्नोई हा देखील राहणारा राजस्थान याच्यातर्फे आपण एक डोडा म्हणजे अफूचे जे सीड्स असतात ते आपण जप्त केलेले आहेत. अशा प्रकारे एकूण 60 किलोचा आपल्याला माल मिळाला. त्याच्यामध्ये कार देखील जप्त केलेली आहे आणि 2 आरोपी सध्या अटक आहेत. हा माल कुठून आला होता याचा तपास आता चालू आहे.